दसऱ्याचा दिवस जसा जवळ येतोय तसा कोल्हापुरातील नवरात्रोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे। नवरात्रीच्या 9व्या दिवशी देवीची महिषासुरमर्दिनी रूपात पूजा बांधण्यात आलेली आहे। जगदंबा आदिशक्तीने विराट रूप धारण करून महिषासुराचा वध केला। 51 शक्तिपीठांच्या यादीत करवीर महिषमर्दिनी असा उल्लेख करण्यात आलाय। त्यानुसार करवीर महानिवासिनी महालक्ष्मीची पूजा महिषमर्दिनी रूपात बांधण्यात आली। शिर्डीच्या साई मंदिरात 3 दिवसीय उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। 10 ऑक्टोबरपासून ते 12 ऑक्टोबरपर्यंत हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे। या उत्सवासाठी देशातूनच नाही तर परदेशातूनही साई भक्त मोठ्या संख्येने शिर्डीत येतात। त्यामुळे शिर्डी संस्थानकडून भाविकांच्या सोयी सुविधांसाठी विशेष तयारी करण्यात आली आहे। सभामंडप, दर्शन रांग, पाणी, आरोग्य अशा सर्व सुविधांची सोय करण्यात येते आहे। साई मंदिरासमोर 45 फूट दिव्य असा देखावा उभारण्यात आलाय। मुंबई इथल्या द्वारकामाई मंडळाकडून स्वखर्चाने हे काम करण्यात येत आहे। हा विशाल प्रवेशद्वारावर कोल्हापूरच्या लक्ष्मी आणि नाशिक येथील सप्तशृंगी देवीची प्रतिमा साकारली जाते। उत्सवासाठी मुंबई आणि राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून येणाऱ्या पालख्या आणि भक्तांसाठी सोय करण्यात आली आहे। राज्यात चांगला पाऊस झाला आहे, मात्र राज्यातल्या केटीवेआर बंधाऱ्यात 2% इतकंच पाणी शिल्लक राहिलेलं नसल्याची खंत कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी जळगावात व्यक्त केली। राज्यभरातल्या केटीवेआर बंधाऱ्यात पाणी अडवण्यासाठी असलेल्या पाट्या चोरीला गेल्या असल्याची धक्कादायक कबुली पांडुरंग फुंडकर यांनी दिली आहे। बंधाऱ्यात पाट्यांद्वारे पावसाचं पाणी अडवलं गेलं असतं तर राज्यभरात पाण्याचा प्रचंड साठा शिल्लक राहिला असता, याकडेही त्यांनी यावेळी लक्ष वेधलं। ही बाब आपण मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनाला आणून दिली असल्याचं त्यांनी सांगितलं। म्हणून यापुढे 1 मीटरपर्यंत सिमेंटचे बंधारे बांधण्याचा निर्णय आपण घेतला असल्याची माहिती त्यांनी या निमित्तानं दिली। दरम्यान सरकारनं ज्या पद्धतीनं जलयुक्त शिवारकडे लक्ष दिलं, मात्र दुसऱ्या बाजूला सरकारनं तयार असलेले केटीवेआर बंधाऱ्याकडे दुर्लक्ष केलं, त्यानुसार शेकडो टीएमचे पाणी वाहून गेलंय। बबनराव लोणीकर हे स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री नसून वाळू उपसा मंत्री असल्याची टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे। जालन्यातल्या आष्टीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते। तर आश्वासन देऊनही 2.25 वर्षात राज्य सरकारला धनगर समाजाला आरक्षण देता आलेलं नाही। मात्र रामदेव बाबांच्या पतंजलीला सरकारनं नागपूरमध्ये तातडीनं जमीन दिल्याची टीका अजित पवार यांनी यावेळी केली। 2 वर्षात 100 कॅबिनेट झाले, 100 कॅबिनेट झाल्या तरी माझ्या धनगर समाजाला काही आरक्षण दिलं नाही आणि माझ्या बारामतीत येऊन ज्यूस पाजलं। याच देवेंद्र फडणवीस साहेबांनी पहिल्या कॅबिनेटला देतो। आणि कुठली पहिली कॅबिनेट? मात्र त्या पतंजलीला रामदेव बाबाला पहिल्यांदा लगेच जमीन देऊन मोकळे, नागपूरला जमीन दिली त्यांना। सध्या काय काम चाललंय? योगा करा। हा योगा करणारे करतील ना, तुम्ही कशाला सांगायला पाहिजे योगा करा? सूर्य नमस्कार घाला। कशाचं सूर्य नमस्कार? हे सरकारचं काम आहे का? ते शिक्षक लोक शिकवतील ना। तुम्ही पहिल्यांदा तो तळागाळातल्या माणसाला सन्मानाने जगवण्याच्या करता जे निर्णय घ्यायचे ते त्या ठिकाणी घ्या। तुम्हीच म्हणताय अधिकारी माझं ऐकत नाही, मग कशाला बसलाय तिथं अधिकारी ऐकत? भगवानगडावरील दसऱ्याच्या दिवशी होणारा राजकीय वाद टाळण्यासाठी भगवान बाबा महासंघ सज्ज झालाय। महासंघाचे राज्यभरातील 5000हून अधिक कार्यकर्ते गडावर जाणार आहेत। यावेळी कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची काळजी हे कार्यकर्ते घेणार आहेत। महासंघाचे अध्यक्ष बाबासाहेब सानप यांनी ही माहिती दिली आहे। पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री महंत यांनी एकत्र येऊन समाजहिताचा निर्णय घ्यावा अशी आशा यावेळी सानप यांनी व्यक्त केली आहे। राज्यात सगळीकडे मोठ्या प्रतिसादात मराठा मूक मोर्चा निघत असताना तुर्तास मुंबईत मात्र मराठा क्रांती मोर्चा निघणार नाही। येत्या 14 डिसेंबरला हिवाळी अधिवेशनाच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याची माहिती मुंबईत महामोर्चाचं नियोजन करणार असल्याचं समितीकडून स्पष्ट करण्यात आलंय। समितीच्या औरंगाबादमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली। यावेळी 11 मुद्द्यांच्या मागण्यांचा ठराव समितीनं पास केलाय। नागपुरात 2 मोर्चे निघणार नाहीत। 14 डिसेंबरचा मोर्चा आणि यापुढे 19 फेब्रुवारीलाच एकत्र शिवजयंती साजरी करण्याचा ठराव संमत करण्यात आला। ओपीडी प्रकरणी आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीबरोबर अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करण्यासह विविध मागण्यांसाठी बदलापूरमध्ये आयोजित केलेल्या मोर्चामध्ये मराठा समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली। बदलापूरच्या इतिहासातील हा सर्वात मोठा मोर्चा होता। बदलापूर पश्चिममधील रमेशवाडी इथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला जिजाऊंच्या लेकींनी पुष्पहार अर्पण करून या मोर्चाला सुरुवात झाली। रमेशवाडीपासून निघालेल्या या मोर्चाचं प्रतिनिधित्व मुलींच्या हाती होतं।
23 ऑक्टोबरला पालघर जिल्ह्यातील कार्यालयावर मराठा क्रांती मूक मोर्चा निघणार आहे। या मोर्चाची पूर्वतयारी म्हणून वसई, विरार आणि नालासोपारा या परिसरात मराठा समाजानं मोटरसायकल रॅली काढली। या रॅलीमध्ये वसई तालुक्यातील नागरिकांनी भगवा झेंडा मोटरसायकलवर बांधून उत्स्फूर्त सहभाग घेतला। या मोर्चात सर्वपक्षीय पदाधिकारीही सहभागी झाले होते। जिल्ह्यातील मराठा समाजानं मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहनही यावेळी करण्यात आलं। आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्यभर मराठा समाजाचं आंदोलन गाजत आहे। सत्ताधारी आणि विरोधक मराठा आरक्षणासाठी अनुकूल असताना आता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे। मराठा समाजाला 16% आरक्षण मिळायला हवं असं आठवले म्हणाले। मराठा आरक्षणाची ही मागणी जवळपास मार्गी लागल्याचंही त्यांनी म्हटलंय। अमरावतीत एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी ही माहिती दिली आहे। मंत्री म्हणून माझं मत असं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, पण हे आरक्षण देताना SC, ST आणि OBC आरक्षणाला धक्का न लावता राहिलेले जे 50% जे जनरल सीट्स आहेत या जनरल जागेमधून 50% मधून जर 25% आरक्षण जर मराठा समाजाला मराठांनी न दिलं तर मला वाटतं की कायमचा हा प्रश्न सुटेल। त्यामुळं घटनेमध्ये अमेंडमेंट झाली पाहिजे, तसा प्रयत्न झाला पाहिजे, त्याशिवाय हा प्रश्न सुटत नाही आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला आपला पूर्ण पाठिंबा आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माँ दुर्गेचे भक्त आहेत। त्यांना शक्ती मिळाली असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे। दुर्गेचं वाहन वाघ असून पंतप्रधान वाघासारखे आहेत। भारताकडे कोणी डोळे वटारल्यावर त्याच्या विरोधात कशी सर्जिकल स्ट्राईक करायची हे त्यांना चांगलंच माहिती असल्याचं फडणवीस म्हणाले। त्यांना देवीचा आशीर्वाद प्राप्त आहे आणि देवीचं वाहन काय तर ते वाघ आहे आणि आमचे पंतप्रधानही वाघासारखेच आहे। आपल्याला माहिती आहे की भारताकडे कोणी डोळे वटारून पाहिले तर कसे सर्जिकल स्ट्राईक करायचे आमच्या पंतप्रधानांना नीट माहिती आहे आणि म्हणून देवीचा आशीर्वाद त्यांना प्राप्त आहे आणि तो अधिक प्राप्त करून त्यांनी घ्यावा याकरता निश्चित आम्ही या ठिकाणी त्यांनी यावं असा प्रयत्न करू। आजवर भारतानं आपली शक्ती दाखवण्याचा प्रयत्न केला नाही। थोडा जरी तणाव निर्माण झाला की अमेरिका भारताला शांत राहण्याचा सल्ला द्यायची, पण आता आपण कुणालाही न सांगता आपली शक्ती दाखवून दिली। त्याला कोणी विरोधही केला नाही, उलट सगळे देश आपल्या पाठीशी उभे राहिलेत। हे वक्तव्य आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचं। हे सगळं बोलतानाच त्यांनी सर्जिकल स्ट्राईकचं समर्थन केलं आहे। नागपूरच्या मनीष नगरमध्ये दुर्गामातेच्या दर्शनाला भागवत आले होते, त्यावेळी ते बोलत होते। मराठवाड्यातल्या जायकवाडी धरणात हिरवा तवंग निर्माण झाला आहे। हा तवंग वाढतोय। गेल्या 5 दिवसात जलाशयाच्या सुमारे 5 किलोमीटर परिसरात हा तवंगानं व्यापला आहे। हे पाणी तातडीनं प्रयोगशाळेत पाठवण्यात आलं आहे। गेल्या 8 वर्षांपासून धरणातून पाणी सोडलेलं नाही, त्यामुळे शेवाळं वाढत गेलं। काही ठिकाणी तर धरण उघडं पडलं होतं, त्यामुळे शेवाळं वाढलेलं आहे। गेल्या काही दिवसातल्या पावसामुळे धरणात चांगला पाणीसाठा झालाय, त्यामुळे शेवाळं वाहत आलं। त्यामुळे पाणी हिरवं झालं अशी माहिती अभियंत्यांनी दिली आहे। दरम्यान याआधी 2011 आणि 2013 साली पाणी हिरवं झालं होतं, त्यावेळी धरणातून पाणी सोडण्यात आलं। नाशिकमधल्या कथित बलात्कार प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून लोकांनी शांतता राखावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे। या प्रकरणी लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्यात येईल आणि आरोपींवर योग्य ती कारवाई केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। तर मुंबईत पवारांनीही शांतता राखण्याचं आवाहन केलंय। लोकांचा संताप समजू शकतो, पण प्रत्येक गोष्टीला पूर्णविराम देण्याची वेळ असते असं पवार म्हणाले। शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला बट्टा लागणार नाही याची खबरदारी जनतेनं घ्यावी असं आवाहन पवारांनी केलं आहे। शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे नाशिक त्र्यंबक महामार्ग ठप्प झाला होता। तिथली वाहतूक आता सुरू झाली आहे। पारनेर तालुक्यातील पळशी गावात अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला। यात आरोपी पोपट साळवेला अटक करण्यात आली आहे। पीडित मुलगी बहीण आणि भावासह घराजवळ खेळत असताना आरोपीनं मुलीला चॉकलेटचा आमिष दाखवून शेतात नेलं आणि बलात्कार करण्याचा प्रयत्न केला। मात्र पीडितेच्या नातेवाईकाच्या गाडीचा आवाज आल्यानं आरोपीनं पळ काढला। दरम्यान पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोपट साळवे याला अटक करण्यात आली आहे। मनसे नगरसेवक संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या समर्थनार्थ लावलेले पोस्टर्स काढण्यासाठी सुटीच्या दिवशी महापालिका अधिकारी ऑन ड्युटी आले होते। महापालिका अधिकाऱ्यांनी तशी कबुलीही दिली। हे पोस्टर्स काढत असताना मनसे कार्यकर्ते आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये दादर पोर्तुगीज चर्च परिसरात वादावादी झाली। दरम्यान महापालिका अभियंत्यांना दिलेल्या अपमानास्पद वागणूक प्रकरणी मनसे नगरसेवक संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी अखेर शरणागती पत्करली। या दोघांनाही सोमवारपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे।
मुंबईत एकीकडे खड्डे बुजवण्यासाठी पालिका कर्मचारी सुट्टीच्या दिवशीही ऑन ड्युटी आहेत, तरीही मुंबईत जागोजागी खड्ड्यांचं साम्राज्य दिसतंय। मुंबईतल्या मालाड पश्चिम परिसरातल्या छत्रपती शिवाजीराजे संकुल इथं खड्ड्यांमुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे। रस्त्यांवरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणं कठीण झालंय। गेल्या महिनाभरापासून हा रस्ता जैसे थे आहे। खड्ड्यांमुळे बेस्ट बस आणि इतर वाहनांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या पोटात अक्षरशः गोळा येतो। याचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना बसतोय। त्यामुळे हे खड्डे कधी बुजवणार, लोकप्रतिनिधी आणि पालिका कधी लक्ष देणार असा सवाल संतप्त नागरिक विचारतायत। मुंबईत प्रभादेवी भागात एका इमारतीला लागलेली आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे। सिद्धिविनायक मंदिराच्या पाठीमागे ज्ञानरूप सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली होती। सर्व रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं। घरात सिलेंडरचा स्फोट झाल्यानं आग लागली होती। अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी आहेत। आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आलं आहे। इमारतीच्या 6व्या मजल्यावरून पडून 4 वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बदलापूरमध्ये घडली आहे। कात्रप भागातील सत्यम प्राईम इमारतीत ही घटना घडली। शिवांश यादव असे या चिमुकल्याचं नाव आहे। शिवांश घरात हॉलमध्ये आपल्या वडिलांबरोबर बसला होता। अचानक वडिलांची नजर चुकवून तो खेळत खेळत घरच्या स्वयंपाकघरात गेला। त्यानंतर स्वयंपाकघरच्या गॅलरीत अर्धवट असलेल्या रॅलिंगवरून खाली डोकावून बघताना त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला। यात त्याचा जागीच मृत्यू झाला। यादव यांच्या घरातील स्वयंपाकघराच्या गॅलरीतल्या पूर्ण सुरक्षा ग्रिल बसवलेल्या नाहीत, त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली। या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होते। मुंबई उपनगरातील सर्वात मोठ्या राज्य परिवहन विभागांच्या गाड्यांचे आगार म्हणून ओळख असलेल्या कुर्ला नेहरू नगर एसटी डेपोचा लवकरच कायापालट होणार आहे। या आगाराची पाहणी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे। शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी या एसटी आगाराच्या झालेल्या दुरावस्थेबाबत दिवाकर रावते यांना माहिती दिली होती। मुंबई उपनगरातील सर्वात मोठा एसटी आगार म्हणून या कुर्ला नेहरू नगरमधील आगाराकडे पाहिलं जातं। दररोज 500 पेक्षा जास्त एसटी बसेस इथून सुटतात। मात्र अतिशय जुना असलेल्या या आगाराची प्रचंड दुरावस्था झाली आहे। या आगाराची संरक्षण भिंत ठिकठिकाणी पडलेली असल्यानं नवीन मजबूत भिंत उभारणं गरजेचं असल्याची मागणी आमदार कुडाळकर यांनी दिवाकर रावते यांच्याकडे केली असून लवकरच हे काम करण्यात येण्याचं आश्वासन दिवाकर रावते यांनी दिलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना स्वस्त दरातील औषधं मिळावी यासाठी जेनेरिक मेडिकल स्टोर्स उघडण्याची घोषणा केली। ती देशभर राबवली जात असून चंद्रपूर जिल्ह्यात अशा प्रकारच्या पहिल्या स्टोअरचा शुभारंभ करण्यात आला। इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या चंद्रपूर शाखेनं यासाठी पुढाकार घेतलाय। जिल्हा सामान्य रुग्णालया शेजारी असलेल्या शहरातील रेड क्रॉस भवन इमारतीत हे केंद्र उघडण्यात आलं। हे केंद्र उघडल्यानं गरीब आणि गरजू रुग्णांना स्वस्त दरातील उत्तम गुणवत्ता असलेली औषधं 24 तास उपलब्ध होणार आहेत। त्यामुळे रुग्णांचा उपचारावरील खर्च कमालीचा घटणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यातल्या बल्लारपूरमध्ये साईबाबा ज्ञानपीठ कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांनी एक जनजागृती रॅली काढली। चीनकडून पाकिस्तानला होणाऱ्या मदतीच्या पार्श्वभूमीवर ही रॅली काढण्यात आली होती। एकीकडे चीन पाकिस्तानला भारताविरोधात मदत करत आहे आणि दुसरीकडे भारतात चीनी वस्तू विकून चीन अब्जावधी रुपयांचा नफा कमवत आहे। हाच नफा भारतविरोधी कारवायांसाठी पाकिस्तानला पुरवला जातो आहे। म्हणूनच चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याबाबत जागृती निर्माण करण्याचा हेतू या रॅली मागे होता। पाक धार्जिणा भूमिकांसाठी चीनचा धिक्कार यावेळी करण्यात आला। बायकॉट चायना, भारत माता की जयचे नारे यावेळी देण्यात आले। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील खर्दे ग्रामस्थांचे गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण सोडवण्यात प्रशासनाला अखेर यश आलंय। या गावातील डॉक्टर सरोज पाटील आणि गावकरी 4 तारखेपासून उपोषणाला बसल्या होत्या। टोल चुकवण्यासाठी अवजड वाहनं शिरपूर शहरातून खर्दे, उंटावत, सावळदे गावामार्गे जातात, त्यामुळे इथे वारंवार अपघात घडतात। ही अवजड वाहनांची वाहतूक बंद व्हावी आणि संपूर्ण रस्ता दुरुस्त व्हावा यासाठी खर्दे ग्रामस्थांकडून वारंवार आंदोलन करण्यात आलं। मात्र त्याची दखल घेतली नसल्यानं हे उपोषण आंदोलन करण्यात आलं। अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं पोलिसांनी मध्यस्थी करून हे उपोषण सोडवलं आहे। मागण्या मान्य झाल्या नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। पणन विभागाच्या वतीनं शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी मुंबईत वरळीमध्ये दर रविवारी मंडई असेल। शेतकऱ्यांचा ताजा माल ग्राहकांना उपलब्ध होईल। यापूर्वी नरिमन पॉइंट आणि हुतात्मा चौकात आठवडी बाजार भरवला जातो। आता तो वरळी सी फेसमधील दूध डेअरी येथे मंडई असणार आहे। रोटरी इंटरनॅशनल संस्थेच्या रोटरी क्लब ऑफ कल्याण टायगर्सनं डोंबिवलीतल्या रोटरी भवन इथं जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह साजरा केला। समाजाचं आरोग्य चांगलं राहावं यामागचा हा हेतू होता। याचाच भाग म्हणून मन की बात एक वैज्ञानिक दृष्टिकोन हा कार्यक्रम घेतला गेला। यात मानसिक आरोग्य निरोगी कसं राहील यासाठी काय केलं पाहिजे याचं मार्गदर्शन करण्यात आलं। तसंच आत्महत्या, व्यसनाधीनता, सिझोफ्रेनिया या विषयावर कल्याणमधल्या तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन आणि व्याख्यान आयोजित करण्यात आलं। शिवाय या विषयावर 3 नाटिकाही सादर करण्यात आल्या।
राज्यातल्या बातम्यांनंतर आता आपण देशविदेशातल्या बातम्या बघूयात. यावर्षी विजयादशमी देशासाठी अतिशय खास असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सर्जिकल स्ट्राईक करत भारतीय लष्करानं दहशतवाद्यांच्या तळावर हल्ले केले. या सर्जिकल स्ट्राईकचं देशभरातून कौतुक होतं आणि त्यामुळेच यावेळी आपण विजयादशमीचं स्पेशल सेलिब्रेशन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नरेंद्र मोदींनी जनसंघाचे माजी प्रमुख दीनदयाल उपाध्याय यांच्या लाईफ अँड टीचिंगबाबत 15 पुस्तकांचं प्रकाशन त्यांनी केलं. त्यांच्या 100व्या जयंतीनिमित्त त्यांना भाजपनं खास कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. परफ्यूम स्पेशालिस्ट आणि फोटोग्राफर मोनिका घोरडे हिच्या बलात्कार आणि खून प्रकरणाचं गूढ उकललं आहे. या प्रकरणी एकाला गोवा पोलिसांनी बंगळुरूमधून अटक केली आहे. राजकुमार सिंग असं या पंजाबी व्यक्तीचं नाव आहे. परफ्यूम स्पेशालिस्ट आणि फोटोग्राफर असलेली मोनिका घोरडे मूळची मुंबईची होती. ती देशभरात परफ्यूम वापराची कार्यशाळा करायची. गोव्यामधल्या सांगोळला इथं सपनाराज संकुलातल्या जास्मिन इमारतीत पहिल्या मजल्यावरती राहायची. तिच्या घरातच शुक्रवारी तिचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला होता. जेमतेम महिन्यावर येऊन ठेपलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज दुसरं प्रेसिडेन्शियल डिबेट होत आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये चुरशीची लढत आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी 2005 मध्ये एका मुलाखतीत महिलांबाबत अत्यंत आक्षेपार्ह आणि अपमानकारक विधान केल्याची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण रिपब्लिकन पक्षाच्या प्रचारालाच खीळ बसली आहे. तर ट्रम्प यांच्या विरोधातही तीव्र जनभावना तयार झाली आहे. या परिस्थितीमध्ये हिलरी क्लिंटन यांचं पारडं कमालीचं जड झालंय. दरम्यान डिबेटमध्ये ट्रम्प यांनी वादग्रस्त ऑडिओ क्लिप प्रकरणी माफी मागितली आहे. अमेरिकेतल्या अध्यक्षपदाचे रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी 2005 साली एका मुलाखतीमध्ये महिलांबाबत अत्यंत आक्षेपार्ह आणि अपमानकारक विधान केल्याचं समोर आलं आहे. ट्रम्प यांनी भाषा इतकी अश्लील आहे की या 1.5 मिनिटांच्या एका ऑडिओ क्लिपमुळे संपूर्ण रिपब्लिकन प्रचार पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्याचं मानलं जात आहे. खुद्द पक्षाचे अनेक सिनेटर्स आणि गव्हर्नर यांनी ट्रम्प यांचा पाठिंबा काढून घेतल्याचं जाहीर केलंय. त्यानंतर ट्रम्प यांनी बिनशर्त माफी मागितली असली तरी निवडणुकीतून माघार घेण्यास ठाम नकार दिलाय. ट्रम्प यांची तिसरी पत्नी आणि पूर्वाश्रमीची मॉडेल मेलिनिया यांनीही अमेरिकन जनता या माफीचा स्वीकार करेल असं सांगत आपल्या पतीची पाठराखण केली आहे. ब्रिटनची मॉडेल किंबर्ली मीनर्स हिची काल संध्याकाळी जामिनावरती सुटका झाली आहे. ब्रिटनच्या पोलिसांनी किंबर्लीला शुक्रवारी अटक केली होती. आयसीसी अतिरेकी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली. सोशल मीडियावरून आयसीसीशी संपर्क असल्याच्या कारणावरून तिला अटक करण्यात आली होती. पोलिसांनी वेस्ट यॉर्कशायरमधल्या ब्रॅडफोर्ड इथल्या तिच्या घराचीही कसून झडती घेतली. दरम्यान आयसीसी संघटनेशी संपर्कात असल्याच्या वृत्ताचा किंबर्ली मीनर्स हिने इन्कार केला आहे. भारतीय लष्करी जवानाकडून करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे दहशतवादी हाफिज सईद हादरलेला आहे. कारण या सर्जिकल स्ट्राईकमुळे दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाचे सर्वाधिक नुकसान झालं आहे. गुप्तचर यंत्रणांना रेडिओ इंटरसेप्टद्वारे मिळालेल्या माहितीनुसार हा खुलासा झाला आहे. या माहितीनुसार या सर्जिकल स्ट्राईकमुळे लष्कर ए तोयबाचे 20 दहशतवादी ठार झाले आहेत. पाकव्याप्त काश्मीरमधील दुधनियाल इथल्या लष्कर ए तोयबाचा दहशतवाद्यांचा कॅम्प नेस्तनाबूत झाल्याची माहितीही समोर आली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.